नमस्कार, माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय लहान मुलांचा फेवरेट डोरा केक। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 कप दूध घेतलेलं आहे। त्यातलं अर्धं दूध इथे फक्त मी घालून घेते, गरजेनुसार आपण दूध इथे ॲड करणार आहोत। तर इथे आता मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे। तर 10 मिनिटं झालेली आहेत, रवा मस्त आपला फुलून निघालेला आहे। आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालूया। तर 1 चमचा इथे मी मैदा घेतलेला आहे, पाव कप पिठी साखर घेतले, मिक्स करून घेते इथे। आता यामध्ये जातील 2 चमचे कंडेन्स मिल्क, याने आपल्या केकची लज्जत अजूनच वाढते। तर 2 चमचे कंडेन्स मिल्क घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर, अगदी चिमूटभर इथे मीठ घालायचं आहे, 1 चमचा मध, 1 चमचा ऑइल, रिफाइंड ऑइल आपलं नेहमीचं, आणि अर्धा चमचा इथे मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथे विस्करच्या साहाय्याने बॅटर मी छान मिक्स करून घेते, एकजीव करून घेते। आता एक डाव घ्यायचा आहे, तो फिक्स 1च चमचा आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून आपले डोरा केक एक साईजचे तयार होतील। तर इथे एका पॅनला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता हे बॅटर बरोबर सेंटरला आपण घालून घेणार आहोत, जराही पॅन वगैरे हलवायचा नाही। तर आणि 2 मिनिटांसाठी इथे आता आपण झाकण ठेवणार आहोत। किती छान जाळी सुटली आहे बघा, हलक्या हाताने त्याला पलटवून घ्यायचं आहे। तर किती सुरेख रंग आलेला आहे बघा आपल्या डोरा केकला। आणि इथे आता 1 मिनिटभर दुसऱ्या साईडने केलेलं आहे, परतवून घेतलं आहे आणि मस्त असा डोरा केक तयार। दुसरा डोरा केक देखील अगदी त्याच पद्धतीने इथे करून घेते। 2 मिनिटं झाकण ठेवलेलं, पलटवून घ्यायचा, आणि इथे असे सगळे डोरा केक मी करून घेतलेत। आता हे माझ्याकडे चॉकलेट गनाश आहे, याची रेसिपी देखील मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे। एका साईडवरती आपण हे चॉकलेट गनाश घालणार आहोत आणि दुसरी स्लाईस त्यावर ठेवून सँडविचसारखं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे मी हे डोरा केक तयार करून घेते। याची डिटेल रेसिपी माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे। त्याचबरोबर व्हिडिओ जर का आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा, आणि प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर इथे एक हा डोरा केक तुम्हाला मी मध्ये कट करून दाखवते, आणि खूपच भारी लागतो हा चवीला। मुलं तर अगदी आवडीने खातात हा डोरा केक। तर हे बघा किती छान दिसतोय, वरनं मी चॉकलेट सिरपने डेकोरेट केलेलं आहे। तर एकदा नक्की करून पहा।